नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण झणझणीत सुक्कं चिकन कसं बनवायचं ते पाहणार आहोत। एकदा तुम्ही अशा पद्धतीने बनवून पहा, तुम्हाला ही चव अप्रतिम लागेल आणि तुम्ही नेहमी अशा पद्धतीनेच बनवा। कमी साहित्यामध्ये झटपट घाई गडबडीत जर बनवायचं असेल तर ही पद्धत खूप सोपी आहे। जास्त मसाले आपण यामध्ये वापरत नाही आणि घरगुती मसाल्यामध्ये तर बनवायचं आहे तर ही झणझणीत आणि एकदम चवीला अप्रतिम लागतं। चला तर पाहूया कसं बनवायचं ते। इथे मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, एक कांदा कट करून घेतलेला आहे आणि पातेलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। चला तर आपण फोडणी करून घेऊया। त्या अगोदर सुरुवातीला आपण 2 ते 3 मोठे चमचे मीठ घालायचं आहे। मीठ आणि हळद या चिकनला आपण सुरुवातीला लावून घ्यायचं आहे। 2 ते 3 चमचे इथे मीठ घातलेलं आहे। इथेच मी मीठ जास्त घातलेलं आहे, म्हणजे पीसला जर मिठाची चव खूप छान लागते। नंतर मी मीठ घालत नाही, त्या हिशोबाने तुम्ही मीठ घालू शकता। आणि 1 चमचा त्यामध्ये हळद घातलेली आहे। मीठ आणि हळद चिकनच्या पीसला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। हळद आणि मीठ लावल्यानंतर तुमच्याकडे जर वेळ असेल तर 10-15 मिनिटासाठी तुम्ही झाकून ठेवू शकता। बरं तुम्हाला गडबड होती म्हणून मी जास्त वेळासाठी ते ठेवलेलं नाही। हळद मीठ लावल्यानंतर लगेच ते शिजण्यासाठी ठेवलेलं आहे। पातेलं पण छान असं गरम झालेलं आहे, त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे। 1 चमचा इथे तेल घातलं। आता तेल गरम झाल्यानंतर जो आपण कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। हा कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा। तुम्ही इथे पाहू शकता कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे। आता आपण जे हळद मीठ लावलेलं चिकन आहे ते यामध्ये परतून घेऊया। चिकन तेलामध्ये थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण मीठ घातल्यामुळे ना चिकनला पाणी सुटतं। थोडंसं हलवून घेतलं तर एकसारखं खाली लागत नाही। पाणी सुटेपर्यंत थोडंसं आपण मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला हे चिकन शिजू द्यायचं आहे। चिकन किंवा मटण बनवत असताना सुरुवातीला लगेच पाणी घालायचं नाही, त्यामुळे त्याची चव थोडीशी बदलते। सर्व मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून आता थोड्या वेळासाठी शिजू देते। चिकन शिजतंय तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया। तुम्ही इथे पाहू शकता 2 ते 3 चमचे जिरे घेतलेले आहेत, 2 लवंग, थोडीशी दालचिनी घेतलेली आहे, बडीशेप 1 चमचा घेतलेली आहे, अर्धा चमचा शहाजिरे, 2 वेलची घेतलेले आहेत, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धी वाटी खोबऱ्याचे काप आहेत आणि 2 चमचे तीळ आहेत। आपल्याला खोबरं आणि तीळ भाजून घ्यायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता थोडंसं तेल घालून मी खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि तीळ पण छान असे भाजून घेतलेले आहेत। मसाल्याचं मी वाटण करून घेणार होते, तोपर्यंत म्हटलं एकदा आपण पाणी वगैरे त्यात कमी जास्त आहे का बघावं, म्हटलं थोडंसं परतून पाहिलेलं आहे। तर अजून इथे पाणी घालायची गरज नाही, अंगच्या पाण्यामध्ये हे छान शिजणार होतं। झाकण ठेवून पुन्हा चिकन शिजण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल तर या प्लेटमध्ये तुम्ही पाणी थोडंसं ठेवू शकता। तुम्ही इथे पाहू शकता एक 15 ते 20 मिनटं चिकन शिजण्यासाठी लागलेले आहेत आणि पाणी घालायची गरज लागलेली नाही आहे। त्या पाण्यामध्ये मंद गॅसवरती शिजवलं तर चिकन छान असं पाणी न घालताही शिजतं। चिकन शिजलंय का ते पाहत होते, परंतु गरम पीस असल्यामुळे थोडेसे चटके बसत होते। परत माझ्या लक्षात आलं आपण त्यातून साईडला काढून नंतर कॅमेरासमोर दाखवावं आपण शिजलंय का नाही। तुम्ही ते पाहू शकता सहजरित्या तुटत होतं, चिकन इथे शिजलेलं आहे। चिकन पण छान असं शिजलेलं आणि मसाल्याचं पण वाटण करून झालेलं। चला तर म्हटलं आपण फोडणी करूया। ज्या भांड्यात सुक्कं चिकन बनवायचं आहे ते भांडं गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। मी इथे कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि 2 चमचे त्यामध्ये तेल घातलेलं आहे। मटण असो किंवा चिकन असो आपण तेल थोडंसं जास्तच वापरतो। तुम्ही तुमच्या चवीनुसार तेलाचं प्रमाण घेऊ शकता। यामध्ये कांदा लसूण मसाला 2 ते 3 चमचे घालायचा आहे। आपल्याला झणझणीत चिकन बनवायचं होतं म्हणून मी 3 चमचे यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला आहे। तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। कांदा लसूण मसाला तेलामध्ये थोडासा परतून घेतला आणि जे मसाल्याचं आपण वाटण करून घेतलेलं ते आता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। मसाला तेल सुटेपर्यंत छान असा परतून घ्यायचा होता। मसाला थोडासा कोरडा वाटत होता म्हणून किंचितसं त्यामध्ये पाणी घातलं, मसाला आणखी परतून घेतला। तुम्ही इथे पाहू शकता मसाला छान असा परतून घेत होती मी। थोडासा कोरडा वाटत होता, थोडंसं पाणी घातलं, कसुरी मेथी घातली आणि थोडासा गरम मसाला त्यामध्ये घातला आणि सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घेतलं आणि आपण जे चिकन शिजवून घेतलेलं होतं ते आता आपल्याला या मसाल्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे।
मसाल्यामध्ये चिकन घातल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आणि 2 मिनटासाठी छान असं हे चिकन मसाल्यामध्ये शिजवून द्यायचं. म्हणजे चिकनच्या पीसलाही मसाला छान लागतो आणि ते चवीला खूप छान लागतं. थोड्या वेळासाठी छान असं मसाल्यात शिजवून दिलं आणि वरून स्वच्छ धुवून कट करून घेतलेली कोथिंबीर त्यामध्ये घालायची आहे. भाकरी, चपाती, भाताबरोबर खाण्यासाठी सुकं चिकन तयार आहे. बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे, तरीही चवीला भन्नाट लागतं. एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा. अशा पद्धतीने चिकन बनवलं तर तुम्हाला नक्की ते टेस्टी लागेल आणि अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.